अधिक मास पोथी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणाराजा. एकदंता चतुर्भुजा वर्षपाणे अधोक्षजा अवविध्वजा यशाचे ऐसा तो विश्वहरो ग्रंथारंभी नमस्कारो देऊनिया भयवरो ने परपारो ग्रंथ नमो आदिजनने चराचर जे पासुने ती शारदांसवाहिनी ग्रंथारंभी नमेले. नमो श्री गुरु रामदास जो सर्वस्व उदास तयाशी धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जाव हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य असे आपल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरुण वेदने म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता ऋता अंता प्राणियाचे असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदो आता निधारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्यपुराणांची सम्यत तयाचा असे हा मतितार्थ तो असा गताश्रुतिया कवना एक अवसाचे संधी मिळून या ऋषींची मांदी नैमिषारण्याचे अवधी येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज सामुदयाशी पातले शशी समान शीतळता भाणू समान तेजाळता तयाच्या आशीर्वादी तत्वता रंक प्रवक्ता धावे पै ऐसे सर्वस्वी ऋषीश्वर गालवाणी शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसव ग्रंथा ते समग्र ऋषी मिळवणी सुता प्रतीक रीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याईवरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नशे पै शक्तीविना सर्वता न जावे बी तीर्थपंथा द्रव्य जावे तरी तत्वता परिद्र द्रव्यथा पार स्वगृही करावे धर्म दान तरी द्रव्य पाहिजे तया लागुण अथवा भगवती होता अनन्य तरी गतायुषे प्राण हा ऐशी आशी कवणापाय प्राण्या कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची आराशी दरिद्र घडती प्राणियाशी मग पावे रवरव नरकाशी यमयातनेशी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचने भगिता जना उसत जाना नशेची ऐश्या प्राणियाशी कैशेने करावे परमार्थाशी तरी कृपा करून आम्हाशी काय उपाय सांगावे ऐसे समस्ताचे प्रश्नाक्षर हे कुण्या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सुतपै सुत वदे तेव्हा वदनमोडी एकाहू सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसे जे प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन एका वचन पै माझे. हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवाचे ईश आणि प्राणीमात्राचे पालनाधीश सर्वत्राचे स्वामिया तरी कृपाळुत्वे करून निविदावे मज लागून जे चराचर जीवा प्राणी केवी तरती भवार्णवी जैसे पतिविन रमणी न शोभे कदा दीनयामिनी तेवी अदत्य झाली या प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विजमायाचे केवळ खरं तरी अल्प वेचुने पुण्यापार कवन असे स्वामिया कवन दान कवन तप हे कृपा करून या अल्प मज निवदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरुणाचा आकुरुनी बोलतसे वाचा स्वामी तो दीनजनांचा केशवराज सत्यपै एक हो शिराब्दी तनये दुर्लभ तो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायास नसता अनायासे
ते कवना म्हणते तरी एके, युक्तायुक्त प्रकार देखे, शास्त्री बोलिले अनेके. ते आवश्यक घडती की स्नान संध्या देवार्चन कुळधर्म वर्णाश्रम जाण, पर्व काळ न घडे जाण. मग तीर्थभ्रमण कायसे, शरीरी भरता व्याधी मग कैसे. स्नान देवार्चना विधी अथवा पर्व काळ, कुळ धर्मसंधी द्रव्य विण शुद्धी केवी होय. किंवा काळे घडे मोंजी लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण. अष्टवर्षाचा निर्धारे, अष्टवर्षी चलोपनयन, तशीच कन्येची कन्यादान. हे समयाशी न घडता जाण, म्हणून अकाळ बोलिजे. का आलिया पितृदिवस, कांता झाल्या स्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस. शास्त्रज्ञेने असे बोलती. अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजी आचार, तसेच प्राशन करणे लागे निर. अन्न हे परिकर शयवरी, हेतुकिया दोषाच्या मुळाशी, संचय होतसे समरशी. तया ते म्हणती मलमाशी, घटका पडवा दिवस गणिता. नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्थ उणे होती, तरी ऐशिया दोषाची होय भरती. मग ते पावती शयाते, म्हणून तिसरे वर्षी जाण. एक मास अधिक तिने गुण, मग ते होय म्हणून नामानिधान. मलमास जाण बोलिजे, तरी ऐशिया दोषाचे शाळन, होईल तेवी एके साधन. मलमासाचे जे अधिष्ठान, ते सर्वस्वी मीच जाण वल्लभे. जेवी त्रिगुण निरसरियावरी, वस्तू उरे साक्षात्कारे. हे कोण जाणावे चतुरी, संत सेवा धरिजे. तैसे तीन सहस्वर गेलिया उरे मास ज्योतिर्मया. नाम धरिती जाणती तया, केशव राजा म्हणूनिया. केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश. म्हणून बोलिजे केश, दोषग्राहक जो मी. तया मासाचे महिमाण, एके होऊनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाणा, मांगल्य विधी लोपती. न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय, तोय न घडे जाण पै. तरी ऐशी अशी काय कीजे, कवना पुण्य दोषशाळीजे. तरी एके कवळजे, जे सुरंग मंडळी. संक्रांतीहीन जो मास, म्हणून मलमास. येथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै. तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे. पुण्यक्रिया स्वभावे, आचरण करी कीजे. ऐकोनिया ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर. कवन विधी कवन प्रकार, कृपा करून सांगिजे. हे नाथ कृपाळुवा, यथानुक्रमे निवादावा. उद्यापन विधी बरावा, जे पूर्वी केशवा पुसिले. मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले. म्हणणे अद्यापि नाही गेले, अज्ञानापायी तुझे. ब्राह्मणक्ष मुखामासित, ऐसे तो श्रुती गर्जत. ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तो जाण असं शिके. तरी ते ब्राह्मण म्हणती कैसे, सांगतो तू ते जाणे ऐसे. विदत्व विज्ञान प्रकाशे अनारी से सर्वदा. यही लक्षणे जे मंडित, स्नान संध्या क्षीण. सदा युक्त विद्या असोन, वेदांतरंगीचे ज्ञान. ते प्रिय जाण मज लागे, वेदाज्ञ आणि शास्त्रसंपन्न. पंडित जाण यज्ञिक यजैक जाण, ते प्रिय मज लागे. इतुकी असोने अगर्वित, किंचित समान दृष्टी सर्वतीत. तो प्रिय निश्चित मज लागे, म्हणून माझे मुख विधीचे केले असे साचार. ऐकून या उत्तर, लक्ष्मी बोलती झाली. एके जिन स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता. तरी का फिरती लोलांगता, की कवडीसाठी विदेशी. तरी ते विषयीचे संदेहो, निरसावाजी संदेहो. तव बोलती येतो माधव, एक्या विप्रावो पयाचा. कृत तेत द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जे काळी. सूर्यकर्णे उद्धवे एकची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. ते 33 कोटीशी विधाता, तोही होता जवळी गे.
ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्माचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्मणा तोची नेमावधारी कृतयुगा माझारी स्नान संध्यादी कर्म माध्यांतिवरी ब्राह्मणे संपदावी बरवी परी मग आश्रमा वितरी पै यावे परितयाची योगक्षमचिंता रायाने करवी व्यवस्था मग न मागता पुरविती पदार्थ काय प्रसंगता संपादिये ऐसा प्रथमयुगी धर्म होता दुसरियाचा एकाता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एक यामा पर्यंतवरी नित्य नेम सारावा भुसरी मग जावने राजद्वारी जोडल्या करी बिनवावे तव तया प्रभूने जाना पूर्वी जे ब्राह्मणाची वासना द्वितीय युगाची रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार एके तयाचा निर्धार यज्ञादी कर्म करीती राजेश्वर ते जाती न पाचारिता धन आशेसाठी बापुडे हिंडता ते देशोधडे ते स्वभावाची बापुडे अंतरली अनायासे कैसे संध्या कैसे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती रान रान कर्म भोगे आपुलिया ऐशे चतुर्युगाचे विवरण तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणाचा अन्याय कवण पाय शोधणे अंतरी केला अवतार तो मीच जाना म्हणून ब्राह्मस्वमुख म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाना भुसुर जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भुसुर होतो माझाच अवतार म्हणे अगोदर पूजावे म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तिने हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पूजावे एक बरवे परिकैशी प्राप्त काळे उठवणिया नित्य नेमाधिका क्रिया सारुणिया स्नानविधी बरविया मूर्ती पूजाव्या देवार्थार्चने उपरी सत्पत्निक ब्राह्मणा ते पापरीचे भावार्थ आसन देवनी तया ते पूजाविधी ते पैकी जे आद्यापाद्यादी पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे आणावी तिने विधी समर्पावी पूजा मज प्रीत्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान श्रीखंड पायसान्य करावे निर्माण तया लागे नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथिका वाटधिका यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती दधोदन भोजनाती तया प्रती समर्पावे ऐशे श्रास्य मिष्टान्न अखंड घालावे भोजन तेने करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी भोजने झाल्यावरी यथाक्ष वस्त्रे अलंकारवरी मदपर्ण बरविया परी तया करी अर्पावे मग धृत पक्वान्य 5 पक्वान्य करून फल तांबूल दक्षिणादान येणे करुणे वयसदान द्यावे जाण तयाशी एक इला लवंगा जाळफळी पत्रीसहित त्रयोगुणी तांबूल अर्पणी घालीजे माळ गळा सुगंध पुष्पाचे ऐसे पूजन करुणी बरवे तयाशी आशीर्वाद द्यावे लक्ष्मीनारायण जाणवणे नमस्कारावे मग बोळवावे आश्रमा ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भजना परिसवानावी असे करिता व्रताचरण होय दोष मुळाचे शाळन मग सुचिरमंत होऊन पावे सदन माझे तो ऐसा इतिहास भरवा जाना लक्ष्मीप्रती श्री नारायण स्वमुखे श्रुत करयान तिची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तुम्हास अर्पिले आघवी संशय न धरावा जीवी पुराणे पाहावी प्रचित ऐसा प्रथम अध्याय बरवा तुझ प्रती पावे माधवा इथून कथाभाग आगवा अवधारावा पुढे पै करिता ऐशे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपत्य यदर्थी श्लोकाचा अर्थ स्वयं भगवंत बोलासे येथे अधिक मासा महात्म्य पद्यपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित प्रथम अध्याय समाप्त. अधिक मास पोथी अध्याय दुसरा.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देही गे. नमनी नमना जरी करावे तरी नमना रूपे हे जग आगवे. तेथे नमनाची नावे शून्याकार. शून्याकारण जेथे झाला तेथे भासाची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठावा स्वामीला. म्हणून नमाला असे मती नाही. तरी स्फूर्ती सूर्य अंतरी आणि मूर्ती ठसावी वरी. जैशी कृपेची लहरी मद दिनावरी असावे. चित्ती धरिला जो नेम तो सिद्धी पावे सुगम. अंतरी वसुदे प्रेम नेई नेम सिद्धिया. असो आता तो स्तुतिवाद वंदू आता कथानुवाद. जय रे संतोष नि गोविंद स्तुतिवाद ऐकुनिया. जैसे याचक भिकारी जाती श्री मानाची द्वारी. त्याची स्तुती केली यावरी प्रसन्नांतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना पुरवी तयाच्या मनकामना. तेवी स्तुतिवाद्ये लक्ष्मी रमणा दासा प्रतिपाडित. मग म्हणे श्रापदेशाय ऐशे हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प काहीतरी कीजे दान तप. होय होम अथवा ध्यान जप. शक्तीनुसार पैकी जे शक्ती असून जो न करी तो रौरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नशे सुंदरी जानपा. ऐसे वदने उत्तर लक्ष्मीमध्ये प्रवित्तर. हे नाथ दिनोद्वार प्रश्नाक्षर एकी जे. कैसा दुरावा पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो अविवेका असता. विचारती जनी तया प्राणियाते कैसेने. मुक्ती घडे स्वामी राजा याशी उपाय घेऊता. तू सांगिजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा. मग अनंत बोलत तरी एक हो सुंदरी. द्रव्य नशे जरी पदरी तरी कष्ट शरीरे. साध दर्शने महालाभ. देव दर्शन पूजने काया कष्टावे जे. गोसेविनी तयाते न लगे कपर्दिक दाणे. तपे करुणी मी तोषे हीच विषय इतिहास. ऐसे हो स्वस्थ मानस. जयोचेनी मज संतोष तोची प्रकार वधारे. या त्रिभुवनत्रयाचे ठाये गौतमी असे दैवत नाही. जिने कष्टवनी देही शिरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्येही करावे पूजन न घडे तरी मळमाशी जाण. मासवरी करावे पूजन ते निरपणा वधारे. एक मास पर्यंत जाण स्वयं नक्त करावे आपण. प्राप्त काळी करुणे स्नान देवार्चन पैकी जे. मग करावे गौतमी पूजन तया एवढे नशे पुण्य. घालून तृण धान्य भावे चरण वंदावे. गोपूजे लाविजे भाडी तिने स्नान केले येऊने जळी. उठून या प्राप्त काळी आधी गौतमी नमावे. मग गौतमी पुत्रा करुणी वंदन. गोमये सडा सामर्जन तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास ठाव. नाशे रोग अपमृत्यूय निरंतर करी निवास. सदैव यश तोला हे. ऐशे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सत्पत्निक द्विज बोलवून. तयाशी पूजा आद्यवाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण. गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. तया घंटा हाती नाद स्वर्गी सुख पावे. पितृवृंद उतरून वैतरणीचा कंद. सुख संवाद तो करी पुरुष अथवा होका नारी. उभयता लाभाचे समान परे. गौतमी असे पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असेना. गौतमी विना न होय यज्ञ. गोरक्षी विना न घडे हवन. पंचमृता विना घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूचे जया घरी गौतमीचे पूजन. पवित्र तयाचे सदन येथे नशे सडा सामर्जन. जाणावे सदन स्मशान ते पाहते गौतमी परोपकारी. तृणभक्षुने अरण्या माझारी. स्वइच्छा जळाते प्राशन करी. भार कवनावरी घालिना
स्वसदनी यवनी जाण, शिरवृत्ती अमृत समान, तेने तृप्त होती अमलांजन, अशी कृपादान अधीनवती, गोमये पावन सदन, अंगस्वश पापशाळन, गोमूत्रे पंचते पवित्रपण, शास्त्री जाण बोललेसे, प्रायचित्त घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होते, मग ते स्वसुखे नांदिते, प्रसादे धेनुच्या, ऐसे धेनुचे करुणे पूजन, मग तो ब्राह्मणाती द्यावी दान, तेने पुनीत होती जन, जग जीवन संतोषे, कृपा करुण तयावरी, प्राप्त करी निजपुरी, न विसंबे क्षणभरी, ऐसे मुरारी बोलिला, ऐसे केलिया गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन, षडषडयुतसहित अन्न, यचेष्ट भोजन पै द्यावे, त्रयोदश गुणे तांबूल, विळा लवंगा, सुपरिमळ चंदन अर्पावे, सुशीतळ द्विज कुळ तोषवावे, मग वस्त्रालंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा, तुझ प्रीत्यार्थ जनार्दना म्हणून चरण वंदावे, परी येते अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार ओटे, अहंकार मी तवन भेटे, नेटे पोटे पडे मी, म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना, ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी, अहो या साधू वचनासाठी मी अवतार घरी कोटी, परी तयाची वचने गोमटी, पावावी शेवटे सिद्धी ते, या लागी निरहंकार जाण, करावे जप तप दान पुण्य, तयाशी मी जनार्दन, न विसंबे क्षणभरी, माझा मज अहंकार झालिया हयग्रीव, झालो तै वेळा, म्हणून सकल जगाला करुणी कल्वला सांगितो, थोडे करा अथवा फार, परी मैन धरा अहंकार, तेने मी तुष्टे, सर्वेश्वर वाहे भार तयाचा, यथार्थी लोक गीतार्थाचा, पार्थ प्रति निरोपिला साचा, तोची अभिप्राय इथीचा, मनी आणा निर्धारे, ऐसे फलाक्षारहित दान, जी करीती मदार्पण, ती प्रिय मज लागुण, बहु बोलोने काय दाऊ, जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाचे, सुमोगरी पुण्याची अपार, ऐसे होगो महिमाण, तुझ म्या केले निवेदन, म्हणून स्वयं जनार्दन, लक्ष्मी प्रती आपण सांगत, तोची अभिप्राय आगावा, तुम्ही श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेच्या गौरवा, किंतु न धरावा मानसे, समती साक्ष द्याव्या आदरे, माझी पदरचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवीरे, त्या आधारे वदलो मी पै, ऐसिया गोपूजनाचे विधान, भावे करते पूजोनी दान, तयाशी यमयातना चुकून पावे, सदन मोक्षाचे, यदार्थी संशय न धरावा, सापेक्षे श्लोक परिसावा, समतेशी प्रत्यय पहावा, पदपुराणाशी पै, मग लक्ष्मी म्हणे माधवा, ऐसा महिमा सांगता बरावा, परिसंदेह माझ्या भावा, तो निरसावा स्वामिया, गौतमी देवी अवतारी, आणि पचितेसा परोपकारी, तेवी ती विष्टाभक्षण निर्धारी, काय म्हणून या, मग बोले रमाधव, एक याचा अभिप्राव, शापास्तव पहाव, विष्टाभक्षण ते झाले, तरी शापतो कवनाचा, परिसे भाव पै इतीचा, सदा शिवी दिला साचा, सापसाचा तयाशे, एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून, परे निवेदिले बरवे, जे आमुचे मुक्ता ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे, तया देखता मालागी, निरोपिता झाला महायोगी, आमुचे पदतोड पाहुणी वेगी, परतोनी यावे माझारी, अशी आज्ञा कैलासनाथे दिली आम्हा भयताते, अभिमानी जाणून ब्रह्मयाते, मुगड शोधितो ते गेला, मग म्हणे आम्ही जावनी पाताळा, शोधित झालो रसातळा, अतळ वितळ सुतळ सप्त पाताळा शोधिले, परी ठावन लागे चरणाचा,
खेद खिन्न होऊन तेथे साचा परतोना आलो न बोलवे वाचा. शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख ती देखोनी कैलासनायक मात्या शोषोणी नावेक बैस क्षणा एक पयाता. तो इकडे ब्रह्मदेवे काय केले एक विस स्वर्ग धुंडाळिले परी मुकुटाचा अंत न कडे. आम्हा परतो न जाता भिदना दिशी मज लागे. तवा कुंडी बुद्धी उपजली अंतरी तो धेनू आणि केतगीते पाचारी. साक्ष देव या शिवाजवळी चला समागमे माझिया. ऐशी समागमे घेऊन कमळासन आला कैलास भवणे. रुद्राक्षा ते नमुने बोलता झाला पै. परमामशे बोले तेव्हा मुकुट पावणे सदाशिवा. साक्षी घेऊणी येधवा दर्शनाशी पयालो. साक्ष पुषता चंद्रमौळी असत्य वदले ते वेळे. म्हणून क्रोधे शापिली दोघांते नीळकंठे. तै पासोने भिक्षा भक्षण धेनू झाले असे जाण. अपूज्य झाला तो कीतक ऐसा कथानक पूर्वीचा. तुझ्या संशयाची निवृत्ती झाली की नशे चित्ते. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती मुख जाणत्य पवित्र. मागुती संशयाशी धरून मने माधवा लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान. जीवाग्री असे की ऐश्या कुशळ स्थाने सरस्वतीचे निवास काय म्हणून. मग बोले मोक्षदाने एक कथने तेची पै. एके दिवशी एकदा ब्रह्मदेवे चिवला बुद्धिवादा. कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीशी. हे अंतरे जाणविले शिवा ते. मग शापिले तिया ते. अकुडी घडे वासत ते अपवित्र. ते गर्वित ऐसा शाप सरस्वतीशी देत झाला कैलासवाशी. म्हणून जीवाग्रेशी निवास तेशी पै झाला. आता करूया माझा रे कुपात्रे ते निवास करी. आणि कुळवंताच्या घरी कुळी उपजे मूर्खपुत्र. तथापि विद्या असली किंचित तरी गर्व केला त्याचा निपात. तया गर्वाने वाताहत अकुळे जन्म करिता ते. कुचित मनुष्यदेही विद्या प्राप्त होता पाही. मग बोलोने दी कवनासही मद बळे विद्येचेनी. असो आता हे प्रस्तुत पुढे होणार ते कथिले निश्चित. परी जे जन सुचित तया ते आपले हित साधावे. अकिंचन असलियाई जाण पर्वकाळी न घडे दान पुण्य ग्रहण. आलिया ही जाण नेदी विधवने अडकांडुका. म्हणून या मलमाशी भावे शेवावे देवाशी. पूजावे अति आदरेशी गृहब्राह्मणा ते आदरे. अशी एक मास करिता पूजा मज आभार होय अदोक्षजा. कृपाळू होऊन या पूजा घालवणे निवारी पापा ते. पापे होता निमुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलंगासी शेवावे. हेतुका इतिहास बरवा लक्ष्मी ते निमेवी माधवा. दिव्या विप्राहो आघवा तुम्हा पुढे विस्ताराशी. इतिश्री अधिक मास महात्म्य पद्यपुराणेचे समत मनोहर सुत विरचित. द्वितीयोऽध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास गोपाल कृष्ण भगवान की जय.